नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता मी हरभऱ्याच्या प्लॉटवरती आहे आणि जवळपास एक हरभरा पेरणीपासून एक 20 ते 25 दिवसादरम्यान आपल्याला पहिली फवारणी करायची आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला 3 घटकांचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे अळीनाशकाचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इमामेक्टिन बेंझोएट 1.9% एसी फॉर्म्युलेशनमध्ये येतं. त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर याचे जे प्रमाण आहे मित्रांनो, 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 20 ते 25 ml चा आपण इथं वापर करू शकतो. तर अळीनाशक खूप चांगल्या प्रकारे आपल्याला हे रिझल्ट देतं, कारण ढगाळी वातावरणामध्ये आळ्याचा प्रादुर्भाव वाढत असतो. त्याच्यानंतर मित्रांनो मर रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव हरभऱ्यावरती जास्त येतो. त्याच्यासाठी आपल्याला एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला रोको फ्लो नावाने एक लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये बुरशीनाशक आहे, म्हणजे जे की अगोदर पावडर स्वरूपात येत होतं. कंपनीने आता लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये आणलेलं आहे. तर याचा वापर आपल्याला इथं फवारणीमध्ये करायचा आहे. याचे जे प्रमाण आहे मित्रांनो, 15 लिटरच्या पंपासाठी 25 ml चा किंवा 20 लिटरच्या पंपासाठी 30 ml चा वापर आपण इथं करू शकतो. याच्यापासून आपण याचा वापर करून मर रोगासाठी आपण इथं चांगले रिझल्ट याच्यापासून मिळू शकतो. त्याच्यानंतर तिसरा जो घटक आहे याच्यामध्ये आपल्याला का बायोस्टिम्युलंटचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये बायोटा एक्स, जे की पीआय कंपनीचे येतं, सीड एक्स्ट्रॅक्ट नावाचा घटक याच्यामध्ये येतो. मित्रांनो, याचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे सुरुवातीच्या स्टेजमध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेज चांगल्या प्रकारे करू शकतो, किंवा चांगल्या आपल्या पिकाची वाढ सुद्धा आणि फुटवे हे आपण याच्यापासून चांगले मिळू शकतो. मित्रांनो, याचे जे प्रमाण आहे 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 30 ml चा वापर करायचा आहे, आणि 20 लिटरचा पंप असेल तर 40 ml पर्यंत आपण याचा वापर करू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला 3 घटक घेऊन ही फवारणी करायची आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार.